नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं टिक्कर मराठी सरस सेवा भरती या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं मित्रांनो स्वागत करतो. बघा मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरती एक्झामसाठी मित्रांनो आपण युट्यूबला लाईव्ह लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. ओके, त्याच्यात मित्रांनो आपले जे मॅथ्सचं लेक्चर असतं ते रोज रात्री आपण 9 वाजता घेतोय. ओके, याच्या आधीचे व्हिडिओ देखील तुम्ही बघितले असतील आणि जर बघितले नसणार तर ते आवर्जून बघा. मित्रांनो, फक्त तलाठी भरतीसाठीच नाही, येणाऱ्या जे पण बाकीच्या सरळ सेवा एक्झाम असतील तर त्याच्यासाठी मित्रांनो ही लाईव्ह लेक्चर सिरीज खूप महत्वाची आहे. मित्रांनो, तुमचं मित्रांनो मी गॅरंटी देतो मॅथ्स एकदम झिरो पासून मित्रांनो याच्यात मित्रांनो काय होणार आहे, कव्हर होणार आहे. फक्त तुम्ही काय करायचंय, रेग्युलर लेक्चर करायचंय आणि जर लेक्चर आवडलं तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो मला लय भारी कमेंट खूप आवडते तर लय भारी कमेंट करायला विसरायचं नाहीये. बघा, पहिला क्वेश्चन काय दिसतोय मित्रांनो, बघा रूट 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 दिसतोय. तर मित्रांनो काय करायचं बघा, दिसायला अवघड आहे पण सोडवायला सोपं आहे. बघा, रूट मध्ये रूट असेल ना तर सगळ्यात आधी आतला रूट सोडवायचा. जसं ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट असेल तर आपण काय करतो रे, आतला ब्रॅकेट सोडवतो ना, तसं मित्रांनो आतला रूट सोडून घ्यायचा. मित्रांनो हा रूट 225 म्हणजे किती येणार आहे, 15 येणार आहे. किती येणार आहे, 15. बरोबर आहे, म्हणजे तो पहिला रूट कॅन्सल होऊन गेला. तर काय राहिलं रे, 154 आणि 15 169 होतात. याचं आन्सर काय आलं, 169. आणि रूट मध्ये 169 म्हणजे कोणाचा रे, 13चा वर्ग आहे. का आलं, झालं. 108 आणि 13 किती होतील, 121. रूट मध्ये 121 म्हणजे कोणाचा आहे, 11चा वर्ग आहे. झाला, तो पण रूट कॅन्सल झाला. 25 आणि 11 किती रे, 36. रूट मध्ये 36 म्हणजे कोणाचा वर्ग आहे, तो 6चा. झाला कॅन्सल. 10 आणि 6 किती रे, 16. रूट मध्ये 16 म्हणजे आन्सर काय येणार आहे, 4. झालं. एक एक रूट काय करत जायचं मित्रांनो, सोडवत जायचं. काय अवघड आहे का, तुम्हीच सांगा. जायचं पुढे. चला, पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे मित्रांनो, सेम. हा मित्रांनो कोणाचा वर्ग आहे, 17चा. आतला रूट सोडवायचा आधी. 98 मधून 17 गेले, किती उरले, 81. रूट 81 म्हणजे किती रे, 9. 160 आणि 9 किती होतात, 169. रूट मध्ये 169 म्हणजे किती रे, 13. झालं मित्रांनो, याचा आन्सर काय येणार आहे, 13. काही डाऊट? जायचं पुढे मित्रांनो. एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. चला, पुढचा क्वेश्चन काय दिसतोय मित्रांनो, बघा. रूट काय रे, तो क्वेश्चन ऍक्च्युली असा आहे, लिहून देतो बघा. रूट मध्ये किती, 225. ओके, आपण खाली 17 आहे, गुणीला रूट 121 आपण रूट 625 आहे आणि डिवाइड काय रे, रूट 484 आपण 34 आहे मित्रांनो. ओके, तर बघा 225 कोणाचा वर्ग आहे, 15चा. आपण 17. 121 कोणाचा आहे, 11चा. 625 कोणाचा आहे, 25चा. मित्रांनो, मागच्या लेक्चर्स मध्ये पण मी सांगितलंय, ज्यांनी लेक्चर केले असतील त्यांना आठवत असेल. काय डिवाइडचं कशात कन्वर्ट करून घ्यायचं, इंटू मध्ये. आणि इंटू मध्ये कन्वर्ट करताना उलट होतं मित्रांनो. हा 34 खाली वरती जाईल आणि हा रूट 484 खाली येईल. वर्गमुळात 484 म्हणजे कोण रे, 22. 22चा वर्ग आहे ना. झालं मित्रांनो, समजलं. डिवाइडचं कशात कन्वर्ट करून घेतलं, इंटू मध्ये, आणि ते उलट होतं, लक्षात ठेवा. काय काय कॅन्सल होतंय बघा. 17 एक 17, 17 दुने 34, 11 एक 11, 11 दुने 22, 2 2 कॅन्सल. काय उरलं रे, 15 अपॉन 25. 5ने भाग दिल्यानंतर 5 एक 15, 5 5 25. तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो, 3/5. काय अवघड आहे का, तुम्हीच सांगा. फक्त काय रे, काटाकाटी करायची होती. जायचं पुढे. सोपा होता एकदम. काय होता मित्रांनो, एकदम सोपा होता क्वेश्चन. जायचं पुढे. बघा, पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे मित्रांनो, गुणोत्तरावरती दिलेले. मित्रांनो सांगितलंय मी, जेव्हा गुणोत्तर दिलेलं असेल तर त्यांचं ओरिजिनल आपल्याला व्हॅल्यू घ्यायची असेल तर एक्स मध्ये घ्यायचं. काय घ्यायचं, एक्स मध्ये. म्हणजे जी पहिली संख्या असणार आहे मित्रांनो, ती काय असणार आहे, आपली 3x असणार आहे. किती असणार आहे, 3x. आणि जी दुसरी संख्या असणार आहे मित्रांनो, ती काय असणार आहे, आपली आपली 2x असणार आहे. किती असणार आहे, 2x. समजलं, कळालं इथपर्यंत. आता मित्रांनो काय सांगितलं, त्यांच्या वर्गातील फरक म्हटलेला आहे. त्यांच्या वर्गातील फरक म्हटलेला आहे. मग पहिल्याचा वर्ग करा. पहिल्याचा वर्ग किती येईल रे, 3x चा स्क्वेअर 9x स्क्वेअर येईल. आणि दुसऱ्याचा वर्ग किती येईल, 4x स्क्वेअर येईल. बरोबर आहे का. त्यांचा फरक, फरक म्हणजेच काय रे, मायनस. ओके, फरक किती दिलेला आहे रे, 45 दिलेला आहे. किती दिलेला आहे, 45 येईल मित्रांनो. असं काही डाऊट याच्यात, चला सांगा. जायचं पुढे. 9तून 4 गेले, किती रे, 5x स्क्वेअर.
5x² ची व्हॅल्यू किती 45. 5ने डिवाइड केलं तर मित्रांनो x² इज इक्वल टू किती येते 9. x² 9 आला तर x किती येईल मित्रांनो 3 येईल. बरोबर आहे. तर x ची व्हॅल्यू इथे टाका 3 3 9 आणि बेदुने 4. तर आपल्याला त्या संख्या विचारला, त्या संख्या काय आला रे 9 आणि 4. ऑप्शन नंबर फर्स्ट. काही डाऊट? समजलंय? सोपं आहे एकदम मित्रांनो. काय आहे सोपं आहे. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन काय आहे? सेम मित्रांनो दिलेलं आहे बघा. संख्या हे गुणोत्तर आहे. गुणोत्तरावरून ओरिजिनल व्हॅल्यू कशात घेतो रे आपण एक्स मध्ये घेतो. कशात घेतो एक्स मध्ये. म्हणजे पहिली संख्या मित्रांनो काय होणार आहे इथं, पहिली जी संख्या होणार आहे ती किती येणार आहे रे 5x. ओके. जी दुसरी संख्या आहे मित्रांनो ती काय येणार आहे बोला 2x. किती येणार आहे 2x. आणि जी मित्रांनो तिसरी संख्या जी आहे ती किती येणार आहे 3x. किती येणार आहे 3x. काही डाऊट? आता यांचा वर्गांची बेरीज म्हटलेली, प्रत्येकाचा वर्ग करा. 5x चा स्क्वेअर किती येईल रे 25x स्क्वेअर. 2x चा स्क्वेअर किती येईल 4x स्क्वेअर येईल. 3x चा स्क्वेअर किती येईल 9x स्क्वेअर येईल. यांची बेरीज म्हटलेली आहे म्हणून बेरीज घ्या. बेरीज किती दिलेली आहे रे 608 दिलेली. किती दिलेली आहे 608. किती येतील हे 25 आणि 4 29. 29 आणि 9 38 x स्क्वेअर होतील. इज इक्वल टू 608 होईल. 38 इकडे येताना डिवाइड होईल. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल रे 608 अपॉन 38. काही डाऊट मित्रांनो? चला सांगा कोणाच्या पाड्यात येतोय 38? 19च्या पाड्यात. चला भाग द्या मग. 19 दुने किती रे 38. 19 त्रिक 57. किती उरले रे 3 उरले. 3वर 8 38. 19 दुने 38. काय उरलं आता 32 भागीला 2. 32 भागीला 2 किती रे 16. आपला मित्रांनो एक्स स्क्वेअर किती आलाय 16 आलेला आहे. तर एक्स किती येईल मित्रांनो 4 येईल. किती येईल 4. कळालं इथपर्यंत? ओके. एक्स ची व्हॅल्यू टाका मग 5x. एक्स ची व्हॅल्यू 4. 5 चोक 20, 2 चोक 8 आणि 3 चोक 12. एक्स ची व्हॅल्यू टाकली तर त्या आपल्याला संख्या विचारल्या होत्या. त्या संख्या काय आलं रे 20 8 12. ऑप्शन नंबर 1. काही डाऊट मित्रांनो? सोपा होता एकदम सोपा होता मित्रांनो. गुणोत्तरावरून ओरिजिनल व्हॅल्यू एक्स मध्ये घेऊन घ्यायची. त्यांचा वर्ग म्हटलेला होता म्हणून वर्ग केला. बेरीज म्हटली होती म्हणून बेरीज केली. किती दिलेली होती 608. यांची बेरीज किती आले रे 38 एक्स स्क्वेअर. 38 इकडे येताना डिवाइड होईल. दोघांना 19 ने भाग दिला. कशाने सुरुवातीला 19 ने. 32 अपॉन 2 आलं. परत 2 ने भाग दिल्यानंतर 16 आलं. एक्स स्क्वेअर 16 आला तर एक्स किती आला 4. एक्स ची व्हॅल्यू तिथे टाकली तर त्या संख्या किती आल्या 20 8 12. चला काही डाऊट? सोपं आहे मित्रांनो एकदम. काय आहे सोपं आहे. जायचं पुढे. चला काय म्हटलेलं आहे रे दोन संख्यांचे गुणोत्तर दिलेले आपल्याला. तेव्हा ओरिजिनल संख्या काय येईल 3x आणि 4x. पहिली संख्या काय येणार आहे मित्रांनो 3x. काय येणार आहे 3x. आणि दुसरी संख्या काय येणार आहे मित्रांनो 4x. दुसरी संख्या काय येणार आहे 4x. काही डाऊट? ओके. गुणोत्तर घेतलेले म्हटलेले म्हणून गुणोत्तरामध्ये लिहून घ्यायचं त्यांना. काय म्हटलेलं रे प्रत्येक संख्येमध्ये 8 मिळवायचे. किती मिळवायचे 8. म्हणून 8 मिळवले. 8 मिळवल्यानंतर नवीन गुणोत्तर किती होतंय 5/6 होतंय. किती होतंय 5/6. काही डाऊट याच्यात? समजलं? काय केलं मित्रांनो पहिलं जे गुणोत्तर त्याच्यावरून संख्या लिहून घेतल्या एक्स मध्ये. कळालं? प्रत्येक संख्येत 8 मिळवायला लावले म्हणून 8 मिळवले. 8 मिळवल्यानंतर नवीन गुणोत्तर किती होतंय 5/6. मित्रांनो हे कसं सोडवतो तिरकस गुणाकार करतो. काय करतो तिरकस गुणाकार. चला करा. 6 गुणिला 3 किती रे 18x अधिक 6 48 इज इक्वल टू 5 चोक 20x आणि 5 8 40. मित्रांनो एक्स मधून एक्सच वजा करायचा आणि संख्यामधून संख्याच वजा करायची. मग वजा करताना मोठ्यातून छोटा वजा करायचा. मग हा इकडे येताना काय होईल ते वजा होईल. जर हा इकडे आला तर हा इकडे येतो मित्रांनो. लक्षात ठेवा. मग हा 18 इकडे येताना मायनस केला. 20 मधून 18 गेले किती उरले 2x उरले. आणि 48 मधून 40 गेले किती उरले 8. तर x ची व्हॅल्यू किती येते मित्रांनो इथून 4 येते. किती येते 4. तर त्या संख्या विचारलं तर x ची व्हॅल्यू इथे टाका. 3 चोक 12 आणि 4 चोक 16. तर संख्या काय आल्या मित्रांनो 12 आणि 16. किती आल्या 12 आणि 16. काही डाऊट? समजलंय? एकदम सोपं आहे मित्रांनो. जायचं पुढे.
चला पुढचा क्वेश्चन काय रे? सेम मित्रांनो, इथं वयवारी दिलं, वयांचं गुणोत्तर दिलेलं आहे. मग मित्रांनो त्यांचं वय ओरिजिनल काय येईल रे? पहिल्या भावाचं वय किती येईल? 7x आणि दुसऱ्या भावाचं वय किती येईल? 5x. क्लिअर? कायम लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा गुणोत्तर दिलेलं असेल त्याला ओरिजिनल मध्ये एक्स मध्ये लिहून घ्यायचं. त्यांच्या वयांची बेरीज म्हटलेली मित्रांनो, बेरीज. मग बेरीज करा, 7 आणि 5 किती रे? 12x. 12x ची व्हॅल्यू किती दिलेली मित्रांनो? 60 दिलेली. तर 1x ची व्हॅल्यू किती येईल रे? 5. किती येईल? 5. तर मित्रांनो काय विचारलंय? मोठ्या भावाचं 3 वर्षानंतर वय विचारलंय. याच्यात मोठा भाऊ कोण दिसतोय रे? ज्याचं वय जास्त तो मोठा असेल ना. मग 7x मोठा आहे. x ची व्हॅल्यू 5 टाका, 7 5 35. हे 35 मित्रांनो आजचं वय झालं, पण ते आपल्याला 3 वर्षानंतरच विचारलं होतं. मग जर आजचं वय 35 असेल तर 3 वर्षानंतर किती येणार आहे रे? 38. झालं मित्रांनो, एवढे सोपे क्वेश्चन असतात. मला सांगा काही अवघड आहे का? समजलंय? काही डाऊट? कळालंय? काय केलं मित्रांनो? जे पण गुणोत्तर दिलेलं असेल त्याला ओरिजिनल एक्स मध्ये घेऊन घ्यायचं. इथं बेरीज दिलेली होती म्हणून बेरीज केली. 7 आणि 5 किती रे? 12x ची व्हॅल्यू 60 दिलेली, तर 1x ची व्हॅल्यू किती आली? 5. जे विचारलंय त्याच्यात टाकलं. मोठ्या भावाचं विचारलं होतं, इथं मोठा कोण दिसत होता? 7x. x ची व्हॅल्यू 5 टाकली, 7 5 35. हे आताचं वय आलं, पण आपल्याला 3 वर्षानंतर विचारलं होतं. मग आजचं वय 35 असेल तर 3 वर्षानंतर किती येणार आहे मित्रांनो? 38. काही डाऊट? समजलंय? तुम्ही असं एक्स न मानता हा क्वेश्चन असाही सोडवू शकता डायरेक्ट. बाबा इथं बेरीज म्हटलेली ना, म्हणून गुणोत्तराची डायरेक्ट बेरीज करून घ्यायची. 7 आणि 5 किती रे? 12. 12ची व्हॅल्यू 60 दिलेली, तर एकाची व्हॅल्यू काढून घ्यायची. 12 पंचे 60. एकाची व्हॅल्यू किती आली? 5. जशी इथं एक्स ची व्हॅल्यू येते ना, तशी इथं एकाची येते. एकाची व्हॅल्यू काय आली? 5. तर मोठा कोण आहे रे? इथं 7. एकाची व्हॅल्यू 5 असेल तर 7चं किती रे? 7 5 35. हे आजचं वय झालं. 3 वर्षानंतरच विचारलं होतं म्हणून अधिक 3 करायचं. झालं मित्रांनो. तुम्ही असंही सोडवलं तरी सोपं आहे मित्रांनो. मला सांगा काही अवघड आहे का? ओके. ज्याचं खूपच वीक असेल तर त्याने काय रे सारखं सारखं लेक्चर बघा, पण 100% तुमचा मॅथ काय होणार आहे? परफेक्ट होणार आहे. जर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरायचं नाही. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन. मित्रांनो सेम क्वेश्चन आहे. तुम्ही याचा आन्सर मला कमेंट मध्ये द्यायचा आहे. जसं मागचा क्वेश्चन सोडवला ना मित्रांनो, तसा सेम क्वेश्चन आहे. याचा आन्सर तुम्ही द्यायचंय मला मित्रांनो. देणार? चला द्यायचंय. चला मित्रांनो काय म्हटलेले रे? आई व मुलगी यांच्या वयाचं गुणोत्तर. आई किती रे वय? आईचं वय किती? 5x. आणि मुलाचं किती रे? मुलगीचं किती रे? 2x. यांच्या वयाचा गुणाकार म्हटलेला आहे म्हणून गुणाकार करायचं. 5x गुणिला 2x इज इक्वल टू किती दिलेलं आहे रे? 640. 5 गुणिला 10 किती रे? 10. x गुणिला x x स्क्वेअर. 10x स्क्वेअर 640. 0 0 कॅन्सल. x स्क्वेअर किती आलं रे? 64. तर x किती येईल मित्रांनो? 8. एवढं सोपं आहे मित्रांनो. मॅथ्स एकदम सोपं आहे. तर मुलीचं आजचं वय विचारलंय, तर मुलीचं आजचं वय किती येईल रे? 8 दुने 16. झालं मित्रांनो. काय अवघड आहे का? तुम्हीच सांगा. समजलंय मित्रांनो? मग आज आपण काय काय बघितलं सांगा? स्क्वेअर रूटचे क्वेश्चन कसे सोडवायचं ते बघितलं आणि गुणोत्तराचे क्वेश्चन कसे सोडवायचं ते बघितलं मित्रांनो. समजलंय? समजलंय? तर मित्रांनो अशाच लेक्चरसाठी मित्रांनो या चॅनलला काय करून ठेवायचंय? सबस्क्राईब करून ठेवायचंय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला लाजू नका, कंजूशी करू नका आणि काय रे लय भारी कमेंट करायला कंजूशी करू नका. मित्रांनो अशाच लेक्चरसाठी तुम्ही या चॅनलला मित्रांनो जॉईन करून ठेवायचंय. इथे प्रत्येक सब्जेक्टचे मित्रांनो त्या त्या टाइमनुसार लेक्चर होत आहेत. तर ते सर्व लेक्चर आवर्जून बघा, त्याच्या नोट्स काढा आणि मित्रांनो लवकरच आपली लाईव्ह बॅच देखील सुरू होणार आहे. तर ते तुम्हाला पुढे कळवलं जाईल कधी बॅच सुरू होणार आहे. ओके. तर मित्रांनो काहीही करून या वर्षी मला तलाठी व्हायचंय हे स्वप्न बाळगून तुम्ही काय करायचं मित्रांनो? दिवस रात्र अभ्यास करायचा आहे. ओके मित्रांनो थांबूया आज आपण. थँक्यू सो मच.